नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज हंबर्डे आणि उड्डाण अकॅडमी मार्फत आपण जिओग्राफी या विषयासाठी अभ्यास करण्याची सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये जिओग्राफी हा विषय आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा विषय सुरू करण्याच्या पहिले मी माझी एक थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. जिओग्राफी शिकवण्यामध्ये माझा 5+ इयर्सचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर माझं जे क्वालिफिकेशन आहेत मी बी-ए एल-एल-बी पास आहे. तर यामध्ये पुढे चालून मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या जसं-जसं तयारीला लागलो तसं-तसं मी नंतर अभ्यास करत गेलो आणि पुढे मला एस-एस-बी, ओ-टी-ए मार्फत मल्टिपल इंटरव्ह्यूज सुद्धा देण्याची मला संधी मिळाली आणि यू-पी-एस-सीमध्ये मी 2 वेळेस मेन्स सुद्धा लिहिलेली आहे. आणि हा अभ्यास करत असताना मला या विषयाची आवड निर्माण झाली आणि पुढे मी यामध्ये टीचिंग कंटिन्यू करत राहिलो. तर आता उडान अकॅडमी मार्फत मला हे अ, एक अपॉर्च्युनिटी प्राप्त झालेली आहे, की तुम्हाला मी जिओग्राफी आज शिकवायला इथे आहे. तुमचे काही जरी डाउट्स असतील, काही जरी समस्या असतील, तर ते मला बिनधास्त नंतर तुम्ही विचारू शकता. पण जिओग्राफी विषयाला मला वाटतं, की हात घालण्याच्या पहिले जिओग्राफी विषय काय आहे? त्यानंतर एम-पी-एस-सीमध्ये याचं वेटेज काय आहे? त्यानंतर बदलत्या पॅटर्ननुसार जी एम-पी-एस-सीने जो पॅटर्न बदललेला आणि तो यू-पी-एस-सीवरती आधारित केलेला आहे, तर त्याला आपण कशाप्रकारे अप्रोच करावं? तर ह्या संबंधी आपल्याला पहिले माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण याच अनुषंगावरती आणि याच टॉपिकवरती आपण थोडंसं डिस्कशन करू आणि नंतर मग आपण विषयाला हात घालू. ओके. तर सर्वात पहिले तर आपण भूगोलाचे काय महत्व आहे? इन जनरल आपण ते समजून घेऊया. तर जिओग्राफी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्ये देखील. तर प्रिलिम्सचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास हा दोन्हींचा अभ्यास करताना आपल्याला जिओग्राफीमध्ये वेगळा अप्रोच ठेवावा लागणार आहे. हे आपण पहिले पण पाहिलं जेव्हा पॅटर्न बदलणार होता, त्याच्या पहिल्याच्या पॅटर्नमध्ये आपल्याला जिओग्राफीचा अप्रोच थोडासा वेगळा ठेवावा लागत होता प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी सुद्धा. काही टॉपिक्स इकडे वेगळे होते, काही मेन्समध्ये वेगळे होते. ठीक आहे. तशाच प्रकारचा अप्रोच आपल्याला इकडे पण ठेवायचा आहे, नवीन अभ्यासक्रमामध्ये पण ठेवायचा आहे. पण कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आणि कुठले आपल्याला वगळायचे आहेत, याचं भान देखील असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर प्रिलिम्स आणि मेन्स ओरिएंटेड आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि त्याचं ओरिएंटेशन कशाप्रकारे, त्याचा अप्रोच कशाप्रकारे हे पण आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर इट हेल्प्स अस अंडरस्टँडिंग एन्व्हायर्नमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल एस्पेक्ट्स. आता जसं प्रत्येक विषयाला वेगवेगळे अंग असतात. ठीक आहे. प्रत्येक वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात. तसेच जिओग्राफीला देखील आहे. तर तुम्ही समजू शकता की जिओग्राफीमध्ये इकॉनॉमिक जिओग्राफी आहे, ह्युमन जिओग्राफी आहे, फिजिकल जिओग्राफी आहे, एन्व्हायर्नमेंटल जिओग्राफी आहे, बायो जिओग्राफी आहे. ठीक आहे. तर या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हजनी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता एन्व्हायर्नमेंट हा विषय आपण स्वतंत्र अभ्यास करतो. पण तो देखील जिओग्राफीचा एक पार्टच आहे. ठीक आहे. वेगवेगळे नॅशनल पार्क्स, सँक्च्युरीज, त्यानंतर वेगळे प्राणी, पक्षी, तर यांचा देखील अभ्यास आपल्याला जिओग्राफीमध्येच करावा लागतो आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा एन्व्हायर्नमेंट हा जो सब्जेक्ट वेगळा आपण अभ्यासतो, त्याचा देखील जिओग्राफीशी घनिष्ठ संबंध आहे. त्यानंतर जिओग्राफी रिलेटेड क्वेशन्स अपीअर इन जनरल स्टडीज अँड ऑप्शनल पेपर्स. तर जे आपले 4 जी-एसचे पेपर्स आहेत. पेपर 1, 2, 3, 4 त्यापैकी जी-एस पेपर 1 मध्ये आपल्याला जिओग्राफीचे जनरल स्टडीजचे प्रश्न पाहायला मिळतात आणि त्यानंतर जो स्वतंत्र जिओग्राफी हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ठीक आहे. त्यामध्ये देखील जो 250 मार्काचा ऑप्शनलचा पेपर आहे, तो स्वतंत्रपणे आपल्याला अटेम्प्ट करावा लागणार आहे मेन्समध्ये. त्यानंतर आता प्रिलिम्स परीक्षेची तर आपल्याला मार्किंग स्कीम माहिती आहे. ठीक आहे. 200 मार्कासाठी पेपर 1 आहे आणि 200 मार्कासाठी पेपर 2 आहे. तर त्यामध्ये प्रिलिम्समध्ये 200-200 मार्काचं असं जे डिव्हिजन आहे मार्क्सचं, तर ते सोडवत असताना आपल्याला जिओग्राफीमध्ये किती प्रश्न विचारतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. म्हणजे एकंदरीत जिओग्राफीचं वेटेज किती आहे प्रिलिम्ससाठी, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन्सचं तुम्हाला मार्किंग सिस्टम माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये गुणांकन योजना कशी आहे ते माहिती पाहिजे. बघा, टोटल आपल्याला पेपर्स किती आहेत? 9. त्यापैकी पहिले जे 2 पेपर्स असतात, पहिला आहे एक आपली रिजनल लँग्वेज जी आहे, जो आहे कंपल्सरी मराठीचा विषय. तो क्वालिफाइंग आहे. दुसरा जो आहे तो आहे इंग्लिश. तो देखील क्वालिफाइंग आहे आणि उरलेले जे 7 पेपर्स आहेत, दीज आर मेरिट बेस्ड पेपर्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्कोरिंग मार्क्स द्यावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाइंग मार्क्स नसतात. तर
हे 2 पेपर संपल्यानंतर जे आपले मेरिट बेस्ड पेपर्स आहेत किंवा ज्यामध्ये स्कोरिंग ज्यामध्ये तुम्हाला स्कोर करावा लागतो, ते एकूण पेपर सर्वात त्यामध्ये पहिला आहे एसेचा पेपर आहे. बरोबर? त्यामध्ये तुम्हाला असा मोठा निबंध लिहावा लागतो दिलेल्या टॉपिकवरती. 250 मार्काचा पेपर असतो. त्यानंतर जनरल स्टडीजचे 4 पेपर आहेत. ठीक आहे? तर प्रत्येक पेपर असतो 250 मार्कांचा. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो असतो तुम्हाला हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, त्यानंतर त्यामध्ये येईल तुम्हाला जिओग्राफी येईल, त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही सोशलॉजीचे प्रश्न येतील. अशा प्रकारे तुम्हाला 250 मार्काचा हा तुमचा पेपर 1 असतो, ज्यामध्ये तुमचा जिओग्राफीचा पार्ट. त्यानंतर असतो ऑप्शनल पेपर सर्वात शेवटी. ठीक आहे? तर या ठिकाणी 1 आणि 2 लिहिलेलं आहे, पण आपल्याला ऑप्शन एकच आहे. ऑप्शनल आपल्याला एकच विषय असतो, त्याचे 2 भाग आहेत. ऑप्शनलचे 2 भाग आहेत आणि ऑप्शनल पेपर असतो 250 मार्काला. असे एकंदरीत मिळून हे जे स्कोरिंग पॅटर्न आहे त्याचं वेटेज येतं 1750 मार्क्स. ठीक आहे? त्यामध्ये 275 मार्क ऍडिशनल जे असतात ते इंटरव्ह्यू संदर्भात असतात. ओके. आणि जर आपण याची ग्रँड टोटल केली तर टोटल आहे 2025 मार्क्स. राईट? तर ही आहे एकंदरीत मेन्सची मार्किंग स्कीम. प्रिलिम्स 400 मार्क आणि मेन्स 2025 मार्क. ओके. आता बघूया जिओग्राफी या विषयाचं मार्क्सच्या म्हणजे मार्क्सनुसार किती वेटेज आहे पेपरमध्ये. म्हणजे पेपरमध्ये एकंदरीत जिओग्राफीवरती प्रश्न किती पडतात. आपण कुठलाही विषय का अभ्यास करतो, आपण त्याला इम्पॉर्टन्स का देतो, कारण आपल्याला तो त्यांना पेपरामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून द्यावेत, हा आपला हेतू असतो. बरोबर? तर तसंच वेटेज आपल्याला जिओग्राफीचं किती आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे. एकंदरीत तुम्ही कुठल्याही विषयाचा जो अभ्यास करता त्याच्या पहिले तुम्हाला काय सिलेबस पाहायला पाहिजे. त्याचं पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये वेटेज किती आहे, ठीक आहे, ते पाहायला पाहिजे आणि नंतर तुम्ही त्या विषयाला हात घालायला पाहिजे. तर आपण जिओग्राफीचं हे वेटेज समजून घेऊया. तर बघा, मागे जर आपण पाहिलं 2021 मध्ये याच्यावरती 10 प्रश्न पडलेले आहेत. प्रिलिम्सची गोष्ट करूया आपण. ठीक आहे, सर्वात पहिले आपण प्रिलिम्स बघूया. तर प्रिलिम्स मध्ये याचे 10 प्रश्न पडलेले आहेत 2021 मध्ये. 2020 मध्ये याच्यावरती 10 प्रश्न पडले होते आणि तुम्ही जर मागचा जरी ट्रेंड पाहिला, ठीक आहे, तर मागे पण याच्यावरती कंटिन्युअसली तुम्हाला 8-10 प्रश्न तुम्हाला याच्यावरती पडलेले आहेत जिओग्राफीमध्ये. राईट? पण 2024 मध्ये जो आहे, ठीक आहे, 2024 चा जो पेपर झालेला आहे, मी या ठिकाणी युपीएससी ची गोष्ट करतोय, कारण आपण जो आता अभ्यास सुरू करणार आहेत हा आपल्याला युपीएससी शी अलाइंड अभ्यास करायला लागणार आहे. ओके. एमपीएससी चे पण जे पेपर होते त्याच्यामध्ये देखील जिओग्राफीचं वेटेज हे सिग्निफिकंट होतं. त्यामध्ये देखील आपल्याला बरेच जिओग्राफीचे प्रश्न विचारण्यात आले होते. ठीक आहे, बरेच क्वेश्चन्स कन्सेप्च्युअल असतील, ऍप्लिकेशन बेस्ड असतील, करंट अफेअरला लिंक असतील, पण जिओग्राफीचं वेटेज नेहमीच दोन्ही युपीएससी आणि एमपीएससी यांच्यामध्ये सबस्टॅन्शियल राहिलेलं आहे, महत्वपूर्ण राहिलेलं आहे. ओके. तर या ठिकाणी 2024 मध्ये मात्र प्रिलिम्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की 18 प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, 36 मार्कासाठी आपल्याला 18 प्रश्न प्रिलिम्स मध्ये विचारलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. त्यानंतर हा झाला प्रिलिम्सचा भाग. ओके. मागच्या वर्षी देखील 16 प्रश्न काहीतरी विचारले होते, 15 ते 16 म्हणजे 20 पर्यंत, म्हणजे 15 ते 20 प्रश्नांपर्यंत याची जी रेंज आहे ती डिफर करत असते. राईट? त्यानंतर मेन्स मध्ये किती विचारतात बरं? तर 2024 मध्ये मेन्स मध्ये 6 प्रश्न विचारले गेलेले. 3 प्रश्न 10 मार्कासाठी आणि 3 प्रश्न 15 मार्काची, अशी एकूण 6 प्रश्न 2024 मध्ये विचारलेली आहेत. या पहिले मात्र म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की मेन्स मध्ये जे प्रश्न विचारण्याची जी संख्या आहे प्रश्नांची थोडीशी कमी झालेली आहे, पण तोच आकडा प्रिलिम्स मध्ये वाढलेला आहे. ठीक आहे. 2020 मध्ये 10 प्रश्न विचारली होती, 21 मध्ये प्रश्न विचारली होती, 22 आणि 23 मध्ये दोन्हीही वर्षी 8 प्रश्न असे मेन्स मध्ये विचारलेले त्या ठिकाणी. पण 24 मध्ये हा आकडा थोडासा कमी झालेला आहे, पुढच्या वर्षी वाढू शकतो. म्हणायचं तात्पर्य असं, युपीएससी मध्ये किती जरी चेंजेस होत असली तरी आपल्याला एमपीएससी राज्यसेवेसाठी आपल्याला हे जे आहे ते आपल्याला एकंदरीत ऑल राऊंडर अभ्यास करणं गरजेचं आहे. हे डोक्यात ठेवून चालणार नाही की पेपर सोपा निघणार आहे, हे डोक्यात ठेवून चालणार नाही की पेपर खूपच कठीण निघणार आहे. आपल्याला सर्व आस्पेक्ट्सनी, सर्व पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करून आपल्याला याचा अभ्यास परिपूर्णरित्या करायला लागेल. ऍटलिस्ट जोपर्यंत 1-2 वर्ष आपल्याला समजत नाही की ओरिएंटेशन एमपीएससीचं कुठे जात आहे, कशा प्रकारे प्रश्न पडतायत, ट्रेंड काय आहे, हा आपल्याला ऍडव्हान्टेज नाहीये, पण ही ऑपॉर्च्युनिटी देखील आहे. ठीक आहे, हे पण आपल्याला लक्षात घेऊन चालायचंय की
हा जो आपला पहिला अटेम्प्ट असणार आहे, ठीक आहे, एमपीएससी राज्यसेवा जो रिटर्न लिहिण्याचा जो अटेम्प्ट असणार आहे आपल्याला, तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे. या ठिकाणी आपल्याला ही संधी जी आपल्याला मिळालेली आहे याचं आपल्याला सोनच करायचंय. ठीक आहे. कुठल्याही हालतमध्ये आपल्याला हा अटेम्प्ट सोडायचा नाहीये. दिस इज द फर्स्ट मूव्हर्स ऍडव्हान्टेज आपण ज्याला म्हणतो. जेव्हा आपण F1 रेसिंगची जेव्हा आपण रेस पाहतो, ठीक आहे, त्यावेळेस एक गाडी सर्वात समोर असते. ठीक आहे. आणि त्याच्या मागे बऱ्याच गाड्या असतात. तर आपण त्या पोल पोझिशनला आहोत. आपण तो अटेम्प्ट फर्स्ट पहिल्या वेळेस देतो. सर्वजण मिळून. तर आपल्याला हा ऍडव्हान्टेज असा घ्यायचा आहे, की जेणेकरून आपल्याला सर्वांच्या पहिले ही पोस्ट मिळवायची. आणि या ठिकाणी तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, जेवढी अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवाल, तेवढा तुम्हाला इथे फायदा असणार आहे. ठीक आहे. ही स्पर्धा टॅलेंटची नाहीये. ठीक आहे. ही स्पर्धा आहे तुमच्या हार्डवर्कची आणि तुमच्या स्मार्ट वर्कची. इथे टॅलेंटला तेवढं महत्व नाहीये. जो जास्त अभ्यास करेल, जो स्मार्टली अभ्यास करेल, यश त्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूया. ही झाली आपली मार्किंग स्कीम आणि मागच्या 5 वर्षामध्ये ठीक आहे. जर आपण एकंदरीत समजा 100 जर आपण याच्यामध्ये जर क्वेश्चन्स कन्सिडर केले, तर ते कुठल्या चॅप्टरमधून किंवा कुठल्या टॉपिकवरती ते प्रश्न पडलेले आहेत. प्रिलिम्सची गोष्ट करतोय आपण. तर सर्वात जास्त प्रश्न पडलेत बघा, इंडियन ड्रेनेज सिस्टीम वरती. जर इंडियन जिओग्राफीचा पार्ट कन्सिडर केला आणि फिजिकल जिओग्राफीचा जर आपण पार्ट कन्सिडर केला, तर या ठिकाणी सर्वात जास्त प्रश्न पडलेले आहेत क्लायमेटॉलॉजीवर. ठीक आहे. तर क्लायमेटॉलॉजी आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. प्रत्येक वर्षी काहीतरी घटना अशा घडत असतात, ठीक आहे, वातावरणानिमित्त ज्याच्यामध्ये क्लायमेटॉलॉजीचा संदर्भ येतच असतो. कधी कुठे वादळ येतं, अरबी अरबी समुद्रामध्ये, बे ऑफ बंगालमध्ये वादळ येत राहतात, पाऊस पडत असतो, कधी दुष्काळ पडतो, कधी अल निनो येतो. तर ह्या ज्या सगळ्या घटना आहेत, ह्या सगळ्या क्लायमेटॉलॉजीमध्ये येतात आणि त्याचं वेटेज इथे आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. याचा अभ्यास आपल्याला कंपल्सरी करावाच लागेल. ठीक आहे. त्यानंतर फिजिकल जिओग्राफीमध्ये जर आपण पाहिलं, तर त्यानंतर जिओमॉर्फॉलॉजी पण हा एक महत्वाचा भाग आहे. आता पुढे आपण डिस्कस करणार आहोत, की हे जे सगळे याचे जिओग्राफीचे सब टॉपिक्स आहेत, त्यांना आपण कुठल्या सोर्सेस मधून कव्हर करायचं. ओके. तर आपण हे पण पाहूया, की कुठून सर्वात जास्त प्रश्न आलेत. क्लायमेटॉलॉजी मधून 15 आलेत. ठीक आहे. ऍग्रीकल्चर मधून 8 आलेत. सोलार सिस्टीम आणि अर्थ जो आपला छोटा घटक आहे, जो युनिव्हर्सशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्याला आपण कॉस्मॉलॉजी देखील म्हणतो. ठीक आहे. यामध्ये आपल्याला प्लॅनेटचं फॉर्मेशन, सोलार सिस्टीम्स, युनिव्हर्स काय असतं, हे जनरल गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. थिअरीज ऑफ युनिव्हर्स. तर हे आपण त्यामध्ये शिकतो. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा भाग येतो इंडियन फिजिओग्राफी. इंडियन फिजिओग्राफीवरती 11 प्रश्न विचारलेले. त्यामध्ये तुमचे ड्रेनेज सिस्टम्स, नद्या, नाले, डोंगर. तर याचा अभ्यास करायचा असेल, मॅप बेस्ड क्वेश्चन्स वरती आता कल जरा जास्त वाढला युपीएससीचा. ठीक आहे. आपली एमपीएससी पण राज्यसेवेमध्ये असे प्रिलिम्स मध्ये प्रश्न पडत असतात. ठीक आहे. तर मॅप बेस्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला मोस्टली जुळवामध्ये पण विचारतील. एक वर्षी पीवायक्यू मध्ये त्यांनी विचारलं होतं, की वेगवेगळ्या पठारांची नावं दिलेली होती. स्नेक प्लेट्यू, कोलंबिया प्लेट्यू, की आणि ते कुठे आहेत आपल्याला ते जुळवायच्या होत्या. तर तशा प्रकारे मॅप बेस्ड क्वेश्चन्स विचारणं साहजिक आहे आणि बऱ्याच वेळेस हे करंट अफेअर वरती पण डिपेंड असतं, की कुठली न्यूज चर्चेमध्ये आहे त्याच्यावरती काहीतरी ते एक मॅप बेस्ड क्वेश्चन्स विचारून टाकतील. स्पेशली बॉर्डर रिलेटेड प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. ओशियानोग्राफी हा हा देखील एक महत्वाचा भाग आहे फिजिकल जिओग्राफीचा. आणि बाकीचे जे आहेत, मग यांना जे वेटेज दिलेलं आहे, थोडंसं कमी आहे. तरी पण आपल्याला हे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत, ऍग्रीकल्चर, क्लायमेटॉलॉजी, जिओमॉर्फोलॉजी, इंडियन ड्रेनेज, त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक जिओग्राफी देखील महत्वाचा भाग आहे, ज्यामध्ये अर्बनायझेशन येतं. राईट. तर अ, हे सगळे जे चॅप्टर्स आहेत, हे आपल्याला कव्हर करायला लागतील. ऍटलीस्ट आपण ज्यावेळेस जिओग्राफीचा अभ्यास करू तेव्हा. कुठलाही चॅप्टर वगळता कामा नये. म्हणजे तुम्हाला हे इलिमिनेशन करावं लागेल कुठे-कुठे. पण ऍटलीस्ट जे महत्वाचे टॉपिक्स आहेत, ते आपल्याला कव्हर करायलाच पाहिजे. आता आपण सिलेबस पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक मला एक बाब अशी सांगायची होती, की माझं जे शिकवण्याचं जे मीडियम आहे, तर ते आपण मराठी आणि इंग्लिश हे दोन्हींमध्येही मी तुम्हाला बायलिंग्वली शिकवत जाईल. की बोलताना मराठीचा वापर मी करतोय. शिकवताना इंग्लिशचे जे कन्सेप्ट्स आहेत, ठीक आहे. तर मी माझं जे शिकवण्याची जी पद्धत आहे थोडंसं मी इंग्लिशला थोडंसं जास्त ओरिएंटेड आहे. पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल, की जे मेन कन्सेप्ट्स आहेत त्यांची जी नावं आहेत, ती तुम्हाला मराठीमध्ये देईल आणि शिकवण्याची भाषा ही माझी मराठीमधूनच राहील. फक्त रेफरन्सेस जे असतील ते जास्त इंग्लिशमध्ये येत राहतील. त्यानंतर
सिलेबसमध्ये काय प्रिलिमचा सिलेबस बघा बघा एका लाईन मध्ये तुम्हाला प्रिलिमचा सिलेबस सांगितला इथे. इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही किती पण अभ्यास करा. याच्यामध्ये तुम्हाला काहीच म्हणजे लिमिटेशन्स नाहीयेत. एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगून टाकले की काय सिलेबस आहे. एव्हरीथिंग अंडर द सन कम्स अंडर जिओग्राफी इटसेल्फ. पण असं करून चालणार आहे का? तर नाही. आपल्याला याच्यामध्ये काय सब टॉपिक्स आहेत, काय सोर्सेस आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला लिमिटेड अभ्यास करायचा. आपल्याला याच्यामध्ये पी-एच-डी करायची आहे का? तर नाही. आपल्याला हे पोस्ट घेऊन बाहेर पडायचंय. राइट? त्यानंतर मेन्समध्ये काय सिलेबस आहे? तर मेन्समध्ये त्यांनी थोडा सिलेबस डिफाईन केलाय. त्याला एक रचना दिलेली आहे. त्याला काय सांगितलं त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला डिस्ट्रिब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. जे काही नैसर्गिक संसाधन आहेत पूर्ण जगामध्ये, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचं डिस्ट्रिब्युशन काय? फॉर एक्झाम्पल लिथियमचे सोर्सेस. आज लिथियम हा एक असा विषय आहे की लिथियम आयन बॅटरीज मला माहिती असतील तर जे नेहमी आपल्या कार्समध्ये वापरतात किंवा मोबाईल फोन्समध्ये ज्या बॅटरीज असतात, तर लिथियमचे सोर्सेस कुठे कुठे आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. तर त्यावरती जर प्रश्न पडला तर आपल्याला त्याची रचना लिहिता यायला पाहिजे. ओके. त्याचं डिस्ट्रिब्युशन काय? त्याचं म्हणजे लिथियमचे युजेस काय आहेत? ऍडव्हान्टेजेस काय आहेत? प्रोज अँड कॉन्स काय आहेत? हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट जिओग्राफिकल फिनॉमिना. ज्वालामुखी असेल, ठीक आहे, भूकंप असेल, तर असे वेगवेगळे जिओफिजिकल फिनॉमिना जे आहेत, त्याचा पण आपल्याला त्याच्यामध्ये मेन्समध्ये अभ्यास करायचा आहे. सॅलियंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड सॅलियंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. वर्ल्ड फिजिकल जिओग्राफीचं नॉलेज पण आपल्याला यामध्ये घ्यायला लागेल. आता फिजिकल जिओग्राफीमध्ये काय काय येतं बघा. जिओमॉर्फोलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशियनोग्राफी, बायोजिओग्राफी आणि इन्व्हायरमेंटल जिओग्राफी. हे 5 जे सब टॉपिक्स आहेत, ते अत्यंत महत्वाचे आहेत. ज्यामध्ये कन्व्हेन्शनल पार्टमध्ये फार जास्त मार्क यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे. तुम्ही जर तुमचे बेसिक सोर्सेस जर तुम्ही जर त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला, तुमचे पूर्ण बेसिक जे कन्सेप्ट आहेत, ते त्या एन-सी-ई-आर-टी मधून, तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून पूर्ण कव्हर होतात. ओके. काही ऍडिशनल सोर्सेस देखील आहेत. त्याच्यावरती आपण डिस्कशन सुद्धा करूया. ओके. तर आता आपण बघूया बुक लिस्ट. जिओग्राफीसाठी आपण कशामधून अभ्यास करायचा आहे? ठीक आहे. तर बुक लिस्टमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा जो सोर्स आहे, तो आहे तुमच्या एन-सी-ई-आर-टीज. ठीक आहे. तर ह्या ज्या एन-सी-ई-आर-टीज आहेत, तर महत्वाच्या कुठल्या? म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुम्हाला असं सांगितलं असेल की 7वी ते 12वी पर्यंतचं तुम्हाला एन-सी-ई-आर-टी एकदा वाचून घ्यायला पाहिजे आणि ते बरोबरही आहे कारण बेसिक ज्या ज्या गोष्टी असतात त्या कव्हर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप केलेल्या असतात. पण प्रत्येक वेळेसच तुम्हाला ते रट्टा मारायचा असं नाहीये. ठीक आहे. तुम्ही त्यातला काही जो सोपा पार्ट आहे तो वगळू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स फक्त तुम्हाला ते रेफर करायचे असतात. पण एन-सी-ई-आर-टी वाचणं अनिवार्य आहे. ज्यावेळेस 11वी आणि 12वीच्या एन-सी-ई-आर-टीची गोष्ट येते. त्यावेळेस तुम्हाला स्पेशली फिजिकल जिओग्राफी जी एन-सी-ई-आर-टी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. तर बघा इथे आपण बघूयात कुठली एन-सी-ई-आर-टी कामाची आहे. तर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी नावाची एक एन-सी-ई-आर-टी आहे. ओके. तर ती खूप महत्वाची आहे. 11th स्टँडर्डची एन-सी-ई-आर-टी आहे ती. तर ही तुम्हाला प्रत्येक वेळेस, ज्यावेळेस पण एक्झामच्या पहिले प्रिलिम्सची एक्झाम असेल, मेन्सची एक्झाम असेल, यातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घेणं अनिवार्य आहे. त्यानंतर इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट क्लास 11th एन-सी-ई-आर-टी ही पण महत्वाची आहे एन्व्हायरमेंटल जिओग्राफीसाठी. फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी 12वीची एन-सी-ई-आर-टी आहे. यामध्ये तुम्हाला डेमोग्राफिक जिओग्राफीचा पण हा जो पार्ट असेल, हा चांगल्या प्रकारे कव्हर करून घेते. त्यानंतर इंडियाज पीपल अँड इकॉनॉमिक जिओग्राफीची एन-सी-ई-आर-टी आहे 12वीची, ही पण चांगली आहे. शेवटीचा जो हा पार्ट आहे, ही जी रेफरन्स बुक आहे, सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी बाय जी.सी. लिऑंग, ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. म्हणजे छोटंसं पुस्तक आहे, पण अत्यंत चांगल्या भाषेमध्ये त्यांनी जे कन्सेप्ट आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. यामधून तुम्हाला बराचसा मॅपिंगचा देखील पार्ट कव्हर होतो. ठीक आहे. हे पुस्तक म्हणजे मेनली 2 भागांमध्ये डिवायडेड आहे. सुरुवातीचा जो भाग आहे त्यामध्ये फिजिकल जिओग्राफीचा पार्ट आहे आणि दुसरा जो भाग आहे तो ह्युमन आणि इकॉनॉमिक जिओग्राफीचा पार्ट आहे. ठीक आहे. आता जो ह्युमन आणि इकॉनॉमिक जिओग्राफीचा पार्ट आहे तो त्यांनी बायोम्स मध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्यांनी व्हेजिटेशन डिस्कस केले, त्या ठिकाणी लोकांची लाईफस्टाईल कशी आहे, इकॉनॉमी त्या ठिकाणी कशी चालते, त्यानंतर वेदरचा त्या ठिकाणी कसा परिणाम होतो, हवामान कसं आहे, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते त्यांनी या सेकंड पार्टमध्ये टाकलेले आहेत. पण ते अभ्यास करताना फार एक्झॉस्टिव्ह होऊन जातं. तेवढं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करायला. ठीक आहे. तर तेव्हा ह्या पुस्तकाचा आपण अभ्यास करताना मोजका अभ्यास करणं
आणि रेफरन्स मटेरियल सहित आपण त्याला निवडक अभ्यास करणं आपल्याला फार महत्वाचं ठरतं. ठीक आहे. त्याचा पहिला जो भाग आहे, तो मी जो सांगितला तो दुसरा भाग बायोमचा. पहिला जो 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 भाग आहे तो आहे फिजिकल जिओग्राफीचा, ज्यामधून तुमचा जिओमॉर्फोलॉजीचा पार्ट तुमचा कव्हर होतो. ठीक आहे. त्यामध्ये मग तुम्हाला लँडफॉर्म्स कोणत्या-कोणत्या प्रकारचे आहेत. ठीक आहे. एरियल लँडफॉर्म्स, ग्लेशियल लँडफॉर्म्स. ठीक आहे. त्यानंतर हिमनद्या कशा प्रकारे असतात, त्यानंतर पाण्यामुळे तयार होणारे लँडफॉर्म्स कुठले-कुठले असतात. हे व्यवस्थितपणे त्याच्या या पुस्तकाच्या पहिल्या पार्टमधून कव्हर होतात. ठीक आहे. तर नाव लक्षात ठेवा, सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी बाय जी.सी. लिऑंग. पण तुमचा प्रायमरी सोर्स असला पाहिजे एन-सी-ई-आर-टी. ठीक आहे. तुम्ही एन-सी-ई-आर-टी वापरा, त्याच्या जोडीला तुमच्या स्टेट बोर्डची पुस्तकं वापरा आणि रेफरन्ससाठी मात्र जी.सी. लिऑंगचं एक पुस्तक वापरा. याच्या सोबत आपल्याला दुसरा काय अभ्यास करायचा तर तो आहे मॅपिंगमध्ये. मॅपिंगमध्ये सर्वात महत्वाचं ठरतं ॲटलास. ठीक आहे. तुमच्याकडे एक ॲटलास असला पाहिजे. ओरिएंट ब्लॅक स्वानचा ठेवा किंवा ऑक्सफोर्ड पब्लिकेशनचा ठेवा. ठीक आहे. दोन्ही उत्तम आहेत. दोन्हीपैकी एक ठेवायचा. त्यानंतर दुसरी एक गोष्ट करायची म्हणजे तुमच्या ज्या काही न्यूजपेपर वाचताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा लोकेशन्स किंवा काही आलेलं असेल, तर ते तुमच्या ॲटलासमध्ये मार्क करून टाकायचं. ठीक आहे. कारण त्याच्यावरती तुम्हाला एक्स्पेक्टेड प्रश्न या एक्झाममध्ये पडणं अपेक्षित असतं. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा ॲटलासचा सराव होतो आणि ॲटलास असं नाही करायचं, की एकच वेळेस उचललं आणि पूर्ण वाचून काढलं, असं कधी तुम्हाला लक्षात राहणार नाही. ज्यावेळेस पण तुम्हाला एखादी नवीन लोकेशन येईल, जी तुम्हाला माहिती नसेल किंवा ज्याचा रेफरन्स तुमच्या पुस्तकात दिलेला असेल, एन-सी-ई-आर-टीमध्ये दिला असेल, जी.सी. लिऑंगमध्ये दिला असेल किंवा करंट अफेअरमध्ये आला असेल, तर त्यावेळेस तुम्ही ॲटलास रेफर करायचं. ठीक आहे. तर ॲटलास अशा ठिकाणी फार महत्वाचं ठरतं आणि मॅपिंगमधून आपल्याला बरेचसे क्वेशन्स देखील पडलेले आहेत. त्यानंतर अजून एक सोर्स आहे, तो आहे न्यूजपेपर. एक न्यूजपेपर आपल्याला अनिवार्य वाचायलाच लागतो. ठीक आहे. तर तो कुठलाही तुम्ही वापरू शकता. मराठीसाठी लोकसत्ता आहे, एम-पी-एससीसाठी लोकसत्ता, त्यानंतर इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे. हे बेस्ट सोर्सेस आहेत न्यूजपेपरसाठी. पुढे आपण पाहूया. ट्रेंड्स ऑफ क्वेशन्स. प्रश्नांचा कल. रिसेंटली आता एम-पी-एस-सी मध्ये राज्यसेवेसाठी तर आपल्याला हा पहिल्यांदाच पेपर आपण अटेम्प्ट करतो. ठीक आहे, बदललेल्या पॅटर्ननुसार. पण यू-पी-एस-सी मध्ये हा ट्रेंड कसा चालत आलाय? ठीक आहे, आपल्याला याचा हा ट्रेंड याकरिता पाहायचा आहे, की आपल्याला एक दिशा मिळाली पाहिजे, की आपल्याला माहिती पाहिजे, की प्रश्न विचारायचा कल कुठून कुठे जातोय आणि त्यानुसार एम-पी-एस-सी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकते ही रेंज आपल्याला माहिती पाहिजे. तर एकंदरीत प्रश्न विचारण्याचा कल जो आहे, तो फिजिकल जिओग्राफीकडे. ठीक आहे. जी सर्वात महत्त्वाची प्रश्न पडतात ती फार बेसिक असतात. काही तुम्हाला जगावेगळं ज्ञान ते काही विचारणार नाहीत किंवा असं काही विचारणार नाहीत, की बाबा जे या सौरमंडलामध्ये नाहीच आहे किंवा ते एक्झिस्टच करत नाही किंवा ते एकदम डार्क मॅटर विषय किंवा कटिंग एज जे नोबेल प्राइज जे असे विषय आहेत, तेच तुम्हाला विचारतील. अशातला काही भाग नसणार आहे. तो तुम्हाला एकदम साधे सरळ कन्सेप्ट्स विचारतात, जे तुमच्या सिलेबसला धरून असतील. ओके. तर असे जास्त प्रश्न पडतात फिजिकल जिओग्राफीमधून. तर त्यामुळे तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे आहे जिओग्राफीमध्ये तो स्ट्रॉंग पाहिजे फिजिकल जिओग्राफी बद्दलचं. हे महत्वाचं आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात ती असतात ऍप्लिकेशन बेस्ड. ओके. हे जे कन्सेप्ट तुम्ही फिजिकल जिओग्राफीमध्ये शिकता, त्याचं ऍप्लिकेशन कसं होतं याच्यावरती हे प्रश्न असतात. ठीक आहे. ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात, जे मोस्टली रिलेटेड असतात ह्युमन जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी संबंधामध्ये. आता फॉर एक्झाम्पल भारतामध्ये पाऊस कमी पडतो. ठीक आहे. भारतामध्ये किंवा जे पण ज्या ठिकाणी वाळवंट आहे, अशा वाळवंटी प्रदेशांमध्ये पाऊस कमी असतो. तर अशा कमी पावसाचा परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवरती कशाप्रकारे होत असतो, हे आपल्याला जनरली माहिती या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि अशा अँगलनीच तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. इंडस्ट्रियलायझेशन वरती प्रश्न असतील, अर्बनायझेशन वरती प्रश्न असतील. ठीक आहे. तर हे टॉपिक्स तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड विचारू शकतात. त्यानंतर इन्क्रीजिंग वेटेज ऑन ॲग्रीकल्चर. शेती संबंधित प्रश्न विचारण्याचा कल आता यू-पी-एस-सीचा वाढलेला आहे. ठीक आहे. प्रिलिम्समध्ये असू द्यात, मेन्समध्ये असू द्यात आणि एम-पी-एस-सी राज्यसेवेमध्ये तर प्रत्येक वेळेस असे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात, स्पेशली क्रॉपिंग पॅटर्नवरती. क्रॉपिंग पॅटर्नवरती हे प्रश्न जास्त विचारले जातात. क्रॉपिंग पॅटर्न भारतामध्ये कशाप्रकारे बदलतोय? तो पण तुम्हाला माहिती पाहिजे. गव्हाची कुठे लागवड होते, भाताची शेती कुठे होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे.
कुठल्या भागामध्ये, कुठल्या रिजनमध्ये कुठल्या प्रकारचं पीक घेतलं जातं. ऑइल सीड्स असतील, पल्सेस असतील, तर हे सगळं तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्नमध्ये शिकायला मिळतं आणि हे याच्यावरती क्रॉपिंग पॅटर्नवरती प्रश्न आजकाल जास्त विचारले जातात. एकंदरीत हा कल आपल्याला पाहायला मिळतो. मॅपिंग बेस्ड क्वेश्चन्स. आता ही जी प्रश्न आहेत मॅपिंगवरची, ही बेसिक नसतात. ठीक आहे, ते तुम्हाला एनसीईआरटी मधूनच विचारतील, असा काही नियम कुठे नाहीये. आपण जर पीवायक्यू अनालिसिस केलं तर पीवायक्यू अनालिसिस मधून आपल्याला समजेल की हे जे मॅपिंगचे जे क्वेश्चन्स आहेत, ते मॅपिंगचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी आपल्याला करंट अफेअर्स मधून ती उचलताना आपल्याला पाहायला मिळतात क्वेश्चन्स पेपरमध्ये. तर हे देखील महत्वाचं आहे. टॉपिक वाईज जर आपण वेटेज पाहिलं तर कुठल्या टॉपिक मधून प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत, ते टॉपिक जर आपण पाहिले एकंदरीत तर जिओमॉर्फॉलॉजी मध्ये सर्वात पहिले तर क्लायमेटॉलॉजी महत्वाचं आपल्याला मागेच पाहिलं होतं. ठीक आहे, प्रिव्हियस इयर मध्ये जर आपण युपीएससीचे जर अनालिसिस केले तर सगळ्यात जास्त प्रश्न क्लायमेटॉलॉजी मध्ये पडले. राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा सर्वात जास्त पेपर जे जास्त वेटेज असतं ते याच सब टॉपिकला असतं, क्लायमेटॉलॉजीला. ठीक आहे, जिओमॉर्फॉलॉजी महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर ओशियनोग्राफी आहे. वर्ल्ड मॅप मधून जे आहेत, तर वर्ल्ड मॅप मध्ये किंवा आपलं आपण जेव्हा अॅटलास हातामध्ये घेतो तेव्हा आपल्याला काय वाचायचंय हे नेमकं माहिती पाहिजे. जेव्हा आपण मॅपिंगचा अभ्यास करतो आपल्याला काय सर्वात महत्वाचं आहे, पीवायक्यू अनालिसिस केलं तर आपल्याला असं कळून येतं की वेगवेगळे जे समुद्र आहेत, ठीक आहे, त्या समुद्रांच्या भोवती जे प्रदेश असतील किंवा देश असतील, ठीक आहे, त्यांच्या सीमा आपल्याला विचारल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता मागचाच एक प्रश्न युपीएससीला विचारलेला, तर नॉर्थ सीला लागून कुठले कुठले देश आहेत ते त्याने विचारलेलं होतं. तर माहिती पाहिजे. त्यानंतर बॉर्डर्स, भारतालगतच्या सीमा, कुठले कुठले कुठल्या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. माउंटेन रेंजेस कोणत्या आहेत, ठीक आहे, पर्वतरांगा किंवा महत्वाची पर्वत जगामध्ये कुठे आहेत. फॉर एक्झाम्पल रॉकीज माउंटेन कुठे आहेत बरं, तर नॉर्थ अमेरिकामध्ये, अँडीज साऊथ अमेरिकामध्ये. ठीक आहे, हिमालयाज भारताच्या उत्तरेला. तर जॉग्राफिकल लोकेशन्स माउंटेन्सचे तुम्हाला माहिती पाहिजे. रिव्हर्सची माहिती पाहिजे. रिव्हर ड्रेनेज हा फार महत्वाचा भाग आहे. जगातील महत्वाच्या नद्या कोणत्या आहेत, नदी प्रणाल्या कोणत्या आहेत, याच्यावरती आपल्याला इनडेप्थ नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे, माउंटेन झालं, प्लेट्यूज झालं, जॉग्राफिकल इम्पॉर्टंट लँडफॉर्म झाले, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन जॉग्राफीवरती मोस्टली आपल्याला जे प्रश्न आहेत ते मॅपिंग वरती, युपीएससीचा हा कल मॅपिंग वरती जो आहे तो इंडियन जॉग्राफी रिगार्डिंग जास्त आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर ही एक गोष्ट आपल्याला एक नोट करण्यासारखी आहे, जी आपण एमपीएससी मध्ये अभ्यास करताना डोक्यात ठेवायला हवे. ह्युमन अँड इकॉनॉमिक जॉग्राफीवरती पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे त्याचं रिलेव्हन्स आहेत, हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त. आता आपण काय करूया, काही पीवायक्यू पाहूया की कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर बघा, मी जे म्हणतो की डायरेक्टली तुम्हाला जे ऍडव्हान्स कन्सेप्ट विचारणार नाहीत, तुम्हाला बेसिकच प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुमचं जे बेसिक आहे, जे तुमचे एनसीईआरटीज आहेत, ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याला तुम्हाला सोडून चालणारच नाही. कारण डायरेक्टली प्रश्न पडलेली आहेत आणि वर्षानुवर्ष ती प्रश्न रिपीट होत जातात. म्हणून त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे की तुम्ही तुमच्या एनसीईआरटी क्लिअर ठेवा. त्यानंतर जे तुमचे रेफरन्स बुक आहेत, त्याच्यातला तुम्ही चांगल्या प्रकारे निवडक सराव करा. बघा, तर या एमसीक्यू मध्ये काय सांगितलंय, कन्सिडर द फॉलोइंग. काय सांगितलं यामध्ये, पायरोक्लास्टिक मटेरियल्स किंवा पायरोक्लास्टिक डेब्रिस, ऍश अँड डस्ट, नायट्रोजिनियस कंपाऊंड, सल्फर कंपाऊंड. हाऊ मेनी ऑफ द अबाव आर प्रोडक्ट्स ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, ठीक आहे, ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस वरील पैकी कुठले पदार्थ त्यातून बाहेर पडतात, ठीक आहे, त्याची प्रोडक्ट्स आहेत. कुठलेत बरं, ओनली वन, ओनली टू, ओनली थ्री, ऑल फोर. या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो. पायरोक्लास्टिक डेब्रिस म्हणजे असे पदार्थ जे ज्वालामुखीच्या तोंडातून किंवा व्हेंट मधून ते बाहेर पडतात, त्यांना आपण पायरोक्लास्टिक डेब्रिस किंवा पायरोक्लास्टिक मटेरियल असं म्हणतो. तर हा शब्द माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा तर ऑप्शन आहेच. ऍश आणि डस्ट, धूळ किंवा राख ही देखील त्यातून बाहेर पडत असते. नायट्रोजेनियस कंपाऊंड,
ठीक आहे. हार्मफुल नायट्रोजिनस कंपाऊंड देखील फॉर एक्झाम्पल NOx ते पण बाहेर पडतात आणि सल्फर कंपाऊंड हे देखील बाहेर पडतात. तर ऑल ऑफ दी अबाव, ऑल फोर. तर हा जो PYQ आहे, हा तुमच्या डायरेक्टली 11th स्टँडर्डच्या फिजिकल जिओग्राफीच्या NCERT मधून पडलेला प्रश्न आहे. इथे बघा. The materials that reaches the ground include lava flow, pyroclastic debris, volcanic bombs, ash and dust, gases such as nitrogenous compounds, sulfur compounds, and minor amount of chlorine, hydrogen and argon. डायरेक्टली जशाला तसा हे NCERT मधून उचललेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे. अजून एक MCQ पाहू. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तो सरळ फॅक्ट बेस्ड प्रश्न झाला. हा स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे. स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे? द ऍटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलार रेडिएशन दॅन बाय टेरिस्ट्रियल रेडिएशन. आता ज्यावेळेस आपण क्लायमेटॉलॉजी शिकूयात, ठीक आहे, हवामानशास्त्र, त्यामध्ये आपण पाहणार आहेत की लॉंग वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह रेडिएशन काय असतात. तर यामध्ये काय दिलेलं आहे? ऍटमॉस्फिअर इज हिटेड बाय इनकमिंग सोलार रेडिएशन दॅन बाय टेरिस्ट्रियल रेडिएशन. टेरिस्ट्रियल रेडिएशन बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला सिंपल इथं समजून सांगायचं झालं, ठीक आहे, ही आहे अर्थ, ठीक आहे, हा आहे सन. या ठिकाणी ज्यावेळेस सूर्यापासून किरण जेव्हा पृथ्वीपर्यंत येतात, ते कुठल्या स्वरूपामध्ये असतात? दे आर शॉर्ट वेव्ह रेडिएशन. आणि ते रिफ्लेक्ट होऊन ज्यावेळेस बाहेर पडतात, ठीक आहे, त्यावेळेस ते लॉंग वेव्ह फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, शॉर्ट वेव्ह रेडिएशन आणि लॉंग वेव्ह रेडिएशन. तर वातावरण जे तापतं, ठीक आहे, ते केव्हा तापतं? ज्यावेळेस हे जे लॉंग वेव्ह रेडिएशन आपल्या म्हणजे वातावरणामध्ये ऍब्झॉर्ब होतात. ज्यावेळेस हे लॉंग वेव्ह रेडिएशन ऍटमॉस्फिअर शोषून घेतं, त्यावेळेस आपलं जे ऍटमॉस्फिअर आहे, आपलं जे वातावरण आहे, ते गरम व्हायला लागतं. ठीक आहे. तर याचा अर्थ काय? या ठिकाणी टेरिस्ट्रियल रेडिएशनचा अर्थ काय? ठीक आहे, टेरिस्ट्रियल रेडिएशन म्हणजे लॉंग वेव्ह रेडिएशन. ठीक आहे. इनकमिंग सोलार रेडिएशन म्हणजे शॉर्ट वेव्ह रेडिएशन. ठीक आहे. म्हणतं काय? ऍटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलार रेडिएशन. त्यानं हिट होतं का बरं? तर इनकमिंग सोलार रेडिएशन हिट होत नाही. कशामुळे होतं? आउटगोईंग सोलार रेडिएशनमुळे हिट होतं. हे स्टेटमेंट काय? चुकीचं आहे. त्यानंतर स्टेटमेंट 2 आहे, कार्बन डायऑक्साइड अँड अदर ग्रीन हाऊस गॅसेस इन द ऍटमॉस्फिअर आर गुड ऍब्झॉर्बर्स ऑफ लॉंग वेव्ह रेडिएशन. आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जो कार्बन डायऑक्साइड आहे, मिथेन आहेत, हे काय आहेत? हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ठीक आहे. ते काय करतात? त्यांचं काम काय? लॉंग वेव्ह रेडिएशनला ऍब्झॉर्ब करणं आणि ऍटमॉस्फिअरला हीट करणं हे त्यांचं काम आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे या ठिकाणी. ओके. तर आन्सर काय येईल? स्टेटमेंट 1 इज करेक्ट, स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. हे असणार आहे का? नाही. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. आन्सर हे असणार आहे. ऑप्शन डी. आता हा 2024 मध्ये UPSC मध्ये पडलेला प्रश्न आहे, मागच्या वर्षी. कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज. 4 कंट्रीज, आपल्याला 5 कंट्रीची नावं आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात. इटली, जपान, नायजेरिया, साऊथ कोरिया आणि साऊथ आफ्रिका. तर या ठिकाणी विच ऑफ द अबव कंट्रीज आर फ्रिक्वेंटली मेन्शन्ड इन द मीडिया फॉर देअर लो बर्थ रेट. ठीक आहे. कमी जन्मदरासाठी जाणल्या जाणाऱ्या कुठल्या कंट्रीज आहेत? फॉर एजिंग पॉप्युलेशन. त्या ठिकाणी जी वयस्कर लोक आहेत त्यांची संख्या जास्त आहे, असे कुठले देश आहेत? विथ द डिक्लाइनिंग पॉप्युलेशन, ज्या ठिकाणी जो लोकसंख्येचा दर आहे तो घटता आहे. काय क्रायटेरिया आहेत? लो बर्थ रेट, ठीक आहे, जन्मदर कमी, त्यानंतर एजिंग पॉप्युलेशन, और काय? एजिंग पॉप्युलेशन, जास्त वयस्कर लोक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, आणि डिक्लाइनिंग पॉप्युलेशन, त्याचा लोकसंख्येचा दर जो आहे तो घटता आहे. अशा कुठल्या कंट्रीज आहेत? तर आपल्याला एकंदरीत माहिती असतं की बाबा ज्या ठिकाणी जे पण डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या ठिकाणी हे 3 क्रायटेरिया पूर्ण होतात. ओके. त्या ठिकाणी जो बर्थ रेट आहे तो एकदम कमी असतो. जो डेथ रेट आहे तो पण फार कमी असतो. पण त्या ठिकाणी जी एजिंग पॉप्युलेशन आहे ती जास्त आहे. स्पेशली हा न्यूजमध्ये विषय असतो कोणा संदर्भामध्ये? जपान संदर्भामध्ये आपल्याला जास्त वाचायला मिळते आहोत. ठीक आहे, ऐकायला मिळतं. तर या ठिकाणी डेव्हलप्ड कंट्रीज कुठल्या आहेत? इटली आहे, ठीक आहे, जपान आहे, त्यानंतर कुठला आहे?
साऊथ कोरिया आहे. हे 3 डेव्हलप कंट्रीज आहेत. तर आपण एक लॉजिक जर अंदाजा लावला, ठीक आहे, आपल्या डोक्यामध्ये जर हे लॉजिक असेल, तर आपण सांगू शकतो की या 3ला आपण हे कुठल्या ऑप्शनमध्ये हे आपण पाहायचं आणि तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. कुठला आहे बरं? 1, 2 अँड 4. 1, 2 अँड 4 ऑप्शन ए. म्हणजे काही प्रश्न आपण सिंपल लॉजिक लावून देखील सुद्धा हे सॉल्व्ह करू शकतो. एक कॉमन नॉलेज पाहिजे आपल्याला त्याच्याबद्दलचं, तरी पण ते सॉल्व्ह प्रश्न होतात. हा आपला राज्यसेवेचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला बायोस्फिअर रिझर्व्ह विचारलेले आहेत. बायोस्फिअर रिझर्व्ह कुठले दिलेले आहेत? निलगिरी, नंदा देवी, नोकरेक, नामदापा. बघा, इंडियन जॉग्राफीचा वरचा प्रश्न आहे, पण प्रॉपर मॅपिंग विषयी या ठिकाणी तुम्हाला बायोस्फिअर रिझर्व्ह भारतामध्ये कुठे आहेत, कुठल्या स्टेटमध्ये आहेत, ठीक आहे, हे माहिती पाहिजे. तर बघा, इथे आपल्याला काय केलेलं आहे, सरळ सरळ मॅच द पेअरचा हा प्रश्न दिलेला आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर लावा आता जोड्या. निलगिरी कुठे आहे? निलगिरी येतं तामिळनाडू. ठीक आहे. त्यानंतर नंदादेवी कुठे येतं? नंदादेवी आहे उत्तराखंडमध्ये. उत्तराखंड म्हणजे या ठिकाणी उत्तरांचल नाव दिलेलं त्याचं. ठीक आहे. त्यानंतर आता हे 2 तर बेसिक झाले. नोकरेक आणि नामदापा. आता आपल्याला हे पण अभ्यास करणं गरजेचं आहे की नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये किंवा नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये कुठले कुठले बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर नामदापा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आणि नोकरेक कुठे आहे? तर नोकरेक आपल्याला पाहायला मिळतं मेघालयामध्ये. ठीक आहे. तर आता ऑप्शन्स बघा बघा कुठले दिलेले आहेत. निलगिरी, तामिळनाडू. ए 3. राईट. एचं 3. बी कुठे? बीचं दोन्हीकडे 1-1 दिलेलं आहे. बी कुठे? बी उत्तराखंड. सी 2 आणि सी 4 म्हणजे आपल्याला सी आणि डी मध्ये कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे या ठिकाणी. तर सरळ सरळ आपल्याला ही ऑप्शन्स पाहिजेत. सीचं काय? नोकरेक, मेघालया. सी 4 कुठे आहे? या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून गेलं. ठीक आहे. तर हे पीवायक्यू टाकण्याचं तात्पर्य असं की आपण एक वेगळं पण यावरती आन्सर रायटिंगचं सेशन आपण घेऊयात, ज्यावरती आपण म्हणजे पीवायक्यू कसे सॉल्व्ह करायचे, त्यानंतर आन्सर रायटिंग मेन्ससाठी कशी करायची, ते पण आपण सविस्तर पाहणार आहोत. फक्त एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेत की कशा प्रकारे पीवायक्यू विचारले जातात किंवा त्यांचा जो आयोग आहे, आयोगाचा विचारण्याचा कल कशा प्रकारे असतो. ठीक. येस. आता हे काही मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. लक्ष देऊन पहा. 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर एकदम सिंपल, एकदम कन्व्हेन्शनल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. व्हॉट इज द सी सरफेस टेम्परेचर? ठीक आहे. समुद्राचा जो सरफेस असतो त्याचं जे टेम्परेचर आहे त्याच्यावरती हा बेस्ट प्रश्न आहे. सी सरफेस टेम्परेचर राईज. त्याचं टेम्परेचर वाढतं. ठीक आहे. तर त्याच्या मागे कारण काय? व्हॉट इज सी सरफेस टेम्परेचर राईज? हा सिंपल कन्सेप्ट आहे. त्यानंतर हाऊ डज इट अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन्स? उष्णकटिबंधीय रिजन मध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेस ट्रॉपिकल सायक्लोन्स किंवा त्या ठिकाणी जी वादळं निर्माण होतात त्याचा आणि सी सरफेस टेम्परेचर याचा या ठिकाणी आपल्याला संबंध दाखवून द्यायचा आहे. हे उत्तर सॉल्व्ह करून एकदम कन्व्हेन्शनल प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण अभ्यास करायला लागू, ठीक आहे, ज्यावेळेस आपण क्लायमेटॉलॉजी आणि ओशनोग्राफीचा अभ्यास करू त्या ठिकाणी आपल्याला कळून जाईल की ट्रॉपिकल सायक्लोनचं फॉर्मेशन कशा प्रकारे होतं. ठीक आहे. कुठल्या भागामध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ट्रॉपिकल रिजन्स मध्येच ते का आढळतात, त्या ठिकाणीच ते का तयार होतात, ते भारतापर्यंत कसे पोहोचतात, म्हणजे आणि भारतीय म्हणजे समुद्र किनारपट्टीवरती त्याचे परिणाम कशा प्रकारे होतात, ते सगळं आपल्याला पुढे पाहायचं. त्यानंतर व्हॉट इज द फिनॉमिनॉन ऑफ क्लाउड बर्स्ट, जे आपण ढगफुटी म्हणतो, ज्या ठिकाणी एकदम कमी टाइम मध्ये मुसळधार पाऊस होतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? ढगफुटी. व्हॉट इज क्लाउड बर्स्ट हे आपल्याला एक्सप्लेन करायचं या ठिकाणी. म्हणजे बघा प्रश्न कसे आहेत, एकदम सरळ कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत. जॉग्राफीमध्ये तुम्हाला जास्त पाठांतर करत बसायची कुठेच गरज नसते. प्रश्न एकदम सरळ सोपे येतात. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागतो ज्या ठिकाणी प्रश्न ऍप्लिकेशन बेस असतात. ठीक आहे. त्यानंतर डिस्कस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द क्लायमेट चेंज. आता बघा आला तुमचा ऍप्लिकेशन बेस प्रश्न. आता हा प्रश्न इन्व्हायरमेंटचा आहे का हा प्रश्न जॉग्राफीचा आहे? दोन्ही प्रमाणे हा प्रश्न टॅकल करतायत. ठीक आहे. दोन्ही सब्जेक्ट मधून हा प्रश्न टॅकल होतो. डिस्कस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजचे परिणाम डिस्कस करा. कशावरती? पण फूड सिक्युरिटी, जी अन्न सुरक्षा आहे त्यावरती क्लायमेट चेंजचा कशा प्रकारे परिणाम होतो
आपल्याला डिस्कस करायचंय कुठे? इन ट्रॉपिकल कंट्रीज. ठीक आहे. इन ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये क्लायमेट चेंजचा अन्न सुरक्षेवरती कशा प्रकारे परिणाम झालेला दिसतो हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. तर तुम्ही या ठिकाणी काय सांगणार? सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की ग्लोबल वॉर्मिंग काय? ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग किंवा या ठिकाणी क्लायमेट चेंज काय? हे तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ते एक्सप्लेन करून झाल्यानंतर तुम्हाला मूव्ह कशावरती करायचं? क्लायमेट चेंजचे परिणाम काय होतात? ठीक आहे. कशावरती होतात? फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंजचा सरळ सरळ परिणाम होतो. एक परिणाम आहे तो आहे ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? जागतिक तापमानवाढ. ठीक आहे. जसं जसं तापमान वाढतं तसं तसं त्यामुळे काय होतं त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते अत्यंत विकट असतात. त्याचे शेतीवरती परिणाम होतात, फिशरीवरती परिणाम होतात. ठीक आहे. लोकांना जगण्यासाठी कमी रिसोर्सेस त्यामुळे उपलब्ध होतात. तर हे त्याचे परिणाम फूड सिक्युरिटीवरती कशा प्रकारे ते आपल्याला पाहायला पाहिजे आणि त्याचं लिंक आपल्याला ऍग्रिकल्चर सोबत करता यायला पाहिजे. यामुळे क्रॉपिंग पॅटर्न कसा बदलत आहे किंवा ते आपल्याला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे ज्यावेळेस टेम्परेचर जास्त आहे, ग्राउंड वॉटर लेवल सुद्धा कमी होतं. ठीक आहे. ग्राउंड वॉटर लेवल ज्यावेळेस कमी होईल, पियायला पाणी मिळेल का? तर नाही मिळणार आहे. पाणी पियायला जर नसेल, तर शेतीसाठी मिळेल का? तर ऑब्व्हियसली नसणार आहे. तर त्या ठिकाणी ऊसाची शेती होईल का? तर नाही. शेती कशाची होणार आहे? ठीक आहे. शेती आपल्याला त्या ठिकाणी शेतामध्ये काय लावायला लागेल मग? असे पिकं लावायला लागतील ज्याला पाणी कमी लागेल. ज्वारी, बाजरी. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न हा बदलताना दिसतो. ओके. म्हणजे एक या वेने तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकता. त्यानंतरचा पीवायक्यू आहे व्हाय इज द वर्ल्ड टुडे कन्फ्रंटेड विथ द क्रायसिस ऑफ अवेलेबिलिटी अँड ऍक्सेस टू दी फ्रेश वॉटर रिसोर्सेस. या ठिकाणी प्रश्न कशावरती आहे? डायरेक्टली आहे फ्रेश वॉटर रिसोर्सेसवर. गोड पाण्याचे जे स्रोत आहेत त्याचं क्रायसिस निर्माण झालंय. त्याची कमतरता निर्माण झालेली आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये हे डिस्कस करायचं. तर हे क्रायसिस का निर्माण झालंय आपल्यासमोर? ठीक आहे. तर हे तुम्ही डिस्कस करू शकता. त्याला वेगवेगळे पॉईंट तुम्ही देऊ शकता. तर एकंदरीत अशा प्रकारे जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारण्याचा एक कल आपल्याला पाहायला मिळतो. मेन्समध्ये हे प्रश्न कसे टॅकल करायचे, आन्सर रायटिंग कसं करायचं यावरती आपण एक स्वतंत्र सेशन घेऊया. त्यामध्ये आपण सविस्तर डिस्कस करू, की आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला आपण त्यामध्ये एक थॉट प्रोसेस कसा असायला पाहिजे, त्यामध्ये आपली मांडणी कशी असायला पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार आहोत, मेन बॉडीमध्ये काय लिहिणार आहोत, कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार आहोत, हे आपण सगळं डिस्कस करूयात. सोबतच डायग्रामचं त्यामध्ये काय महत्व असणार आहे, डायग्रामचा काय रोल असणार आहे हे पण पाहूयात. पण ते त्यासाठी आपल्याला स्वतंत्र सेशन लागेल. त्यानंतर जिओग्राफी इसेन्शियल्स यामध्ये तुम्हाला काय गोष्टी करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. सर्वात पहिले तर अभ्यासच करा. ठीक आहे. त्याला सुरुवात करा. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपोआप तुम्हाला हँडल होतील हे मी विश्वासाने सांगू शकतो. सर्वात पहिले आहे अभ्यास करत असताना ज्यावेळेस तुमचा टॉपिक संपतो त्यावेळेस तुम्हाला त्यावरती पीवायक्यू बघून पीवायक्यू सॉल्व्ह करणे. ठीक आहे. सॉल्व्ह करणे ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला आन्सर रायटिंग करणं अनिवार्य आहे. आन्सर रायटिंग याच्यासाठी करायची कारण आपल्याला लिहिण्याचा सराव असला पाहिजे त्या ठिकाणी. ओके. परीक्षेमध्ये तुम्हाला 3 तास दिले जातात. त्या 3 तासामध्ये तुम्हाला 20 प्रश्न जर सोडवायचे असतील, तुम्ही टाइम मॅनेज कसा कराल? ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंग करणं महत्वाचं आहे. ओके. हे काय तुम्हाला एका दिवसामध्ये जमणार नाही. तुम्हाला लिहित राहावं लागेल, त्याचा तुम्हाला सराव करावा लागेल. कंटिन्युअसली तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि नंतर तुम्हाला कुठे जाऊन त्या टाईममध्ये दिलेल्या टाईममध्ये तुम्हाला आन्सर तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता. त्यामुळं आन्सर रायटिंग इज मस्ट. त्यानंतर डायग्राम प्रॅक्टिस. तुम्ही ज्यावेळेस आन्सर लिहिता त्यावेळेस तुम्हाला त्या पेजवरती एक डायग्राम काढणं मस्ट आहे. तो कन्सेप्ट समजून देण्यासाठी. अ पिक्चर स्पीक्स 1,000 वर्ड्स अशी एक म्हण आहे. म्हणजे एक चित्र जे दाखवू शकतं त्याला 1,000 वर्ड सुद्धा कमी पडतात. ते सगळे एका चित्रामधून तुम्हाला दिसून येतं. म्हणून डायग्राम प्रॅक्टिसचे तुम्हाला स्वतंत्र मार्क्स देखील पडतात. जेवढे तुम्ही डायग्राम क्लिअरली काढाल, त्याला तुम्ही कॅप्शन द्याल, त्याला असं बॉक्समध्ये कव्हर कराल. ठीक आहे. त्याला इथे कॅप्शन द्या मध्ये कशाबद्दलचं आहे. त्यानंतर काही महत्वाचं जर असेल त्याची नावं द्या इथे. असं एरो करून दाखवा इथे हे काय आहे. ठीक आहे. तर याचे मार्क्स तुम्हाला नक्कीच पडतील. त्यानंतर आन्सर रायटिंग मध्ये डायग्राम व्यतिरिक्त फ्लो चार्टचा सुद्धा वापर करा. ठीक आहे. फ्लो चार्ट्स, डायग्राम्स हे तुमच्या आन्सर मध्ये असतील तर तुम्हाला याचे सेपरेट चांगले मार्क्स पडतील. त्यानंतर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं मस्ट आहे. जिओग्राफीमध्ये रट्टा मारून चालत नाही फक्त. ठीक आहे. तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे.
आणि कन्सेप्टचा जिओग्राफीचा फायदाच हा आहे, की जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाला, तो तुमच्या डोक्यामध्ये फिट राहतो. तुम्हाला परत-परत त्याला रट्टा मारायची गरज नसते फॅक्टसारखं. ओके. तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्ही इफेक्टिव्हली आन्सर लिहू शकत नाही आणि तुम्हालाच जर नाही कळालं, तर तुम्ही समोरच्याला काय समजून सांगणार? ठीक आहे. तर त्या ठिकाणी एक फरक पडतो. स्टडी ऑफ ॲटलास. ॲटलास तुम्हाला म्हणजे रेग्युलरली तुम्हाला पाहत राहणं फार महत्वाचं आहे. कारण याच्यामुळे होतं काय, की तुम्हाला जिओग्राफिकल लोकेशन्स जे आहेत, त्याचा तुम्हाला एक अंदाजा व्यवस्थित येऊन जातो. कुठल्या भागात कुठली खनिजं मिळतायत, कुठल्या ठिकाणी किती म्हणजे पर्जन्य तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळतंय, कुठल्या ठिकाणी किती टेम्परेचर असतं. ह्या सगळ्या ज्या बारीक-सारीक गोष्टी आहेत, त्या तुम्हाला रेग्युलर ॲटलासच्या स्टडीने तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण तुमची वाढेल आणि त्यामुळे तुमचा करंटचा सराव देखील तुमचा चांगला होईल. हा ॲटलासचा एक फायदा असतो. आणि सर्वात शेवटीचा पॉइंट म्हणजे टेस्ट. जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या क्षमता ओळखणार नाही, तोपर्यंत तुम्ही काय प्रोग्रेस करता ते तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही. ठीक आहे? तर त्यामुळे रेग्युलर टेस्ट देणं हे एक महत्वाचं आहे. पुढे आपण उडानच्या मार्फत तुम्हाला टेस्ट सीरीज पण अवेलेबल करून देऊ. त्यामध्ये तुम्हाला जो सराव होईल, तो तुम्हाला परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारच आहे. ठीक आहे? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकंदरीत पाहिलंय, की कशाप्रकारे आपण जिओग्राफीला अप्रोच करायला पाहिजे. आपलं फोकस कशावरती असलं पाहिजे. आपण त्यामध्ये सिलेबस पाहिलाय, मार्किंग स्कीम्स पाहिल्यात, पी-वाय-क्यू डिस्कस केलेत. ठीक आहे. त्यानंतर इम्पोर्टंट सब टॉपिक्स पाहिलेत, की आपल्याला जिओग्राफीमध्ये कुठले इम्पोर्टंट सब टॉपिक्स आहेत आणि ते आपल्याला कशाप्रकारे कव्हर करायला पाहिजे. त्यानंतर आपण आन्सर रायटिंग कशी करायला पाहिजे, हे एक शॉर्टमध्ये आपण पाहिलंय. तर म्हणण्याचं तात्पर्य असं, की जोपर्यंत तुम्ही जिओग्राफीला त्याचं वेटेज प्रमाणे त्याला त्याचं इम्पोर्टन्स देणार नाही आणि त्याचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जी मनासारखी पोस्ट आहे, ठीक आहे? तर तिथपर्यंत तुम्हाला जाणं कठीण आहे. कारण तुम्ही एक महत्त्वाचा सब्जेक्ट एलिमिनेट करताय. तुम्हाला जिओग्राफी टोटली एलिमिनेट करून चालणारच नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक नवीन अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. ठीक आहे. मी कधी पण म्हणतो माझ्या विद्यार्थ्यांना, की तुम्ही हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ओ-सी-डी. तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला ओ म्हणजे काय? एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे तुमच्याकडे. ठीक आहे. तर हे अपॉर्च्युनिटी तुम्हाला सीज करायची, ही पकडून धरायची आणि ही जी संधी तुम्हाला आहे, जो तुमचा पहिला अटेम्प्ट जो असणार आहे सिलेबस चेंज केल्यानंतरचा, ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे. या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं केलं पाहिजे. फक्त याचा ताण घेऊ नका. काहीतरी नवीन आहे, आपल्याला फार लिहायचं आहे. तुमच्यासाठी अवघड आहे, तर सर्वांसाठीच हे अवघड आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही एक याला संधी कन्सिडर करून जर तुम्ही याच्या मागे लागलात, जर तुम्ही याचा अभ्यास केलात, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखी पोस्ट मिळेल. ही माझी खात्री आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये कन्सिस्टन्सी फार गरजेची आहे. ठीक आहे. ओ अपॉर्च्युनिटी सी कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे या ठिकाणी फक्त गाढव मेहनत चालत नाही. म्हणजे आज तुम्हाला भरपूर मोटिव्हेशन आलं बाबा आणि आजच मी सगळा अभ्यास करून टाकतो. असं नसतं. ठीक आहे. तुम्हाला रोज नित्यनेमी 6 तास बसायचं अभ्यासाला, 5 ते 6 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचे रिव्हिजन तुम्हाला करायचे, त्याची टेस्ट सीरीज, त्याची आन्सर रायटिंग तुम्हाला करायची आहे आणि हे कन्सिस्टंटली जर तुम्ही करत राहिलात, सातत्याने जर करत राहिलात, तर नक्कीच तुम्हाला म्हणजे यश तुम्हाला मिळणारच आहे यामध्ये. ठीक आहे. आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो डेडिकेशन. अभ्यास जो करताय, मन लावून करा, डेडिकेशनने करा. ओके. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि ही जी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, की सिलेबस बदललाय, सगळं काही सर्वांसाठी नवीन आहे. पण आपल्याला फर्स्ट मूव्हर या ठिकाणी एडवांटेज आहे. तर आपण नक्कीच यामध्ये प्रयत्न करून यश संपादन करायचं आहे. ओके. तर आपण पुढच्या लेक्चरला जिओग्राफीची सुरुवात करूयात. आपण जिओमॉर्फॉलॉजी पासून हे सुरुवात करू. त्याच्याही पहिले आपण मला वाटतं बेसिक कन्सेप्ट जर आपण पूर्ण केले, कव्हर केले. फॉर एक्झाम्पल अंडरस्टँडिंग दी युनिव्हर्स किंवा कॉस्मॉलॉजीचा जो काही छोटासा पार्ट आहे, ते कव्हर करून आपण जिओमॉर्फॉलॉजीच्या अभ्यासाला आपण लागून जाऊ. सी यू इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक यू.